सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत 2 कांदे वापरून गव्हाच्या पिठाचा अगदी सोपा, झटपट आणि खूपच चविष्ट कांदा पराठा. कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव. नाश्ता, डब्बा किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी हा पराठा एकदम परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. हे पराठा तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतली आहे. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा हाताने थोडंसं चिरडून यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे पराठाला खूप छान असं चव येणार आणि 1 चमचा यामध्ये तेल टाकायचं आहे. एकदा हे सगळं चमचेने किंवा हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ हे मळून घेणार आहोत. एकाच वेळी जास्त पाणी घालायचं नाही. पीठ हे मळून घेताना आपण पोळीसाठी जसं आपण पीठ मळून घेतो सेम तसंच पीठ इथे मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सॉफ्ट हे पीठ मळून घेतल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल लावून पिठावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी आपण हे ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण या पराठ्याला लागणारा स्टफिंग हे तयार करून घेणार आहोत. तर स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे खूप बारीक असं चिरून घेतले आहे. चिरलेला कांदा हाताने दाबून घ्यायचा आहे. त्यामुळे तो मोकळा मोकळा होतो आणि कांद्यामधील जे रस आहे ते बाहेर निघणार. कांदा हे अशा प्रकारे मोकळा असा तयार करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला असेल तर घाला, नाहीतर ते स्किप करू शकता. चवीनुसार मीठ. सोबतच यामध्ये 1 चमचा आल्याचे तुकडे बारीक असं कट करून घ्यायचं आहे. 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने ते देखील बारीक असं कट करून घेणार आहोत. आणि शेवटी यामध्ये 1 मोठा चमचा रवा टाकायचा आहे. आता हे सगळं मिश्रण हाताने चांगल्या प्रकारे दाबून मिक्स करून घेणार आहोत. रवा यामध्ये घातल्यामुळे कांद्यामधील जे पाणी आहे ते शोषलं जातं आणि पराठा हे ओलसर न होता परफेक्ट बनून तयार होते. पराठ्यासाठी इथे स्टफिंग हे बनून तयार झालेलं आहे. आता आपण पीठ बघून घेऊ. इथे पिठाला एकदा मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आपण 2 भाग तयार करून घेणार आहोत. पिठाचे अशा प्रकारे 2 हे गोळे तयार करून घेतल्यानंतर एक गोळा हातात घ्यायचा आहे आणि दुसऱ्या गोळ्यावरती झाकण लावून ठेवून देऊ. हातात घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून याची आपण पोळी तयार करून घेणार आहोत. पोळी हे लाटून घेताना खूप जाड नको आणि खूप पातळ नको, तर मध्यम जाडीचा इथे आपण पोळी तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पोळी हे तयार करून घ्यायची आहे. आता या पोळीवरती आपल्याला स्टफिंग हे पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पोळीवरती पातळ असं स्टफिंग हे पसरवून घ्यायचं आहे. स्टफिंग हे पसरवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळीला फोल्ड करून घ्यायचं आहे. पोळीला असं फोल्ड करून घेतल्यानंतर चाकूने या पोळीला मधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर असं 2 भागामध्ये तयार करून घ्यायचं आहे आणि एका भागाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 2 पिठाच्या गोळ्यापासून आपल्याला इथे 4 पराठे हे बनवून तयार होणार. तर अशा प्रकारे फोल्ड हे करून घेतल्यानंतर हाताने वरून थोडंसं दाबून घेणार आहोत, जेणेकरून स्टफिंग हे बाहेर येणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. दुसरा देखील पराठा आपण याच प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर असं तयार करून घेतल्यानंतर आता एक गोळा हातात घ्यायचा आहे आणि यावरती थोडंसं कोरडं पीठ लावून घेणार आहोत. कोरडं पीठ यावरती टाकल्यानंतर थोडंसं या गोळ्याला दाबून घ्यायचं आहे. पीठ लाटणीला चिकटू नये म्हणून लाटताना थोडंसं जास्त पीठ लावून घ्यायचं आहे. असं हे तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे लाटून घेणार आहोत. तर हे लाटून घेताना एकदम पातळ न लाटता थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर पराठा इथे लाटून तयार झालेला आहे. तर इतकं जाड आपल्याला पराठा हे ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तयार झालेला हे पराठा आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती तवा हे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता या तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत. तवा हे छान असं गरम झाल्यावर पराठा यावरती ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला पराठाच्या दोन्ही बाजू हे भाजून घेतल्यानंतर यावरती तेल किंवा तूप सोडायचं आहे. मध्यम आचेवर पराठाला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पराठा हे भाजून घेताना यावरती थोडंसं जास्त तूप लावून भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे पराठा हे खूपच टेस्टी बनून तयार होते. इथे आपण तेल, तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे दोन्ही बाजू हे चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर तयार झालेला हे पराठा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि उरलेले पराठे देखील आपल्याला याच प्रकारे भाजून घ्यायचा आहे. तर गरमागरम कांदा पराठा दही, लोणचं किंवा चटणीसोबत आपण सर्व करून घेऊ शकतो.
तर इतका सोपा आणि चविष्ट कांदा पराठा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.